नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बेपोट्यो लाईव्ह या देशात सत्यानाश चालू आहे। मी वारंवार जनतेला जागृत करायचं काम करतो। काही दिवसानं तुम्हाला जे जगासाठी ऑक्सिजन लागते ते सुद्धा विकत घ्या लागन अशी वेळ हे मोदी सरकार आपल्यावर आणू शकते। त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। ठीक आहे, तुम्ही एक महिना बिना अन्नानं जगू शकता, 15 दिवस बिना पाण्यानं जगू शकता, पण 3 मिनिटाच्या वर बिना ऑक्सिजननं जगू शकत नाही। पण या देशातले जंगल कोण खतम करून राहिलो? हे लेडबय खतम करून राहिले। ह्या चोट्याले लेडबयाले हे बी समजत नाही का या जगामध्ये ऑक्सिजन पैदा करता येत नाही। हे ऑक्सिजन झाडं देते आणि हे चोट्टे 200 वर्षाचे झाडं कापून राहिले। एक झाड नाही कापून राहिले, 40,000 50,000 50,000 एका जंगलातले झाडं कापून राहिले। ठीक आहे, आजचा व्हिडिओ याच्यावर आहे का आता हा अरवली पर्वत वाचवा आणि हा देश वाचवा। ठीक आहे, जंगल वाचवा आणि या देशाचं भवितव्य वाचवा, याच्यावर हा स्पेशल एपिसोड आहे। हे चोट्टे दोघं मिळून या देशातली बंदी जमीन जंगल ह्या त्याचा सरगना चोरो के सरगना आणि ह्या चोरो का बादशाह याले इकणं चालू आहे। ह्या अदानी होय, ह्या मोदी होय, नाव घेऊन म्हणून राहिलो। ठीक आहे, सालेव का करायचं आहे करा, कारण या देशाचं भवितव्य वाचलं पाहिजे। मी जेलमध्ये गेलो तरी चालन। ठीक आहे, अरवली पर्वताचं का काम आहे हे पहिले समजून घ्या। निसर्गाची रचना कशी आहे आणि त्याच्यानंतर अरवली पर्वत, ठीक आहे, याचं अस्तित्वच खतम करायला सरकार निघालं। आता सुप्रीम कोर्टात एक केस गेली होती अरवली पर्वताच्या बाबतीत। सुप्रीम कोर्टानं आता डिसिजन दिलं का त्याले अरवली पर्वत समजू नये। ज्या अरवली पर्वताच्या आजूबाजूले टेकड्या आहेत ज्या 100 मीटरपेक्षा लहान आहे, म्हणजे 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्या ह्या अरवली पर्वताचा भाग समजू नये, तिथं सरकारले उत्खननाची परवानगी देण्यात आली, म्हणजे तिथं जंगल खतम करण्याची परवानगी देण्यात आली। पहिलेच राजस्थानमध्ये सर्वात कमी जंगलाचं प्रमाण आहे। ठीक आहे, वनसंपदा कमी आहे आणि अरवली पर्वतरांग ही नैसर्गिक अशी भिंत आहे का जे राजस्थानचं वाळवंट आहे, जिथं तुम्ही जैसलमेरले जाता वाळवंट पाहिले तर ते जे वाळवंट आहे ते वाळवंट पुन्हा उरलेल्या राजस्थानमधून भारतात पसरू नये याचं काम, ठीक आहे, हे करते। ए भाऊ, हे जे तुम्हाला इथं दाखवले आहे, ए भाऊ, हे जे तुम्हाला इथं दाखवले आहे हे बा, हे अरवलीची पर्वतरांग राजस्थानमध्ये इथं अशी पसरली आहे। जगातली सर्वात प्राचीन वलीची पर्वतरांग आहे। का म्हटलं म्या? जगातल्या, ए भाऊ, जगातली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे जगातली। मी का म्हणून राहिलो? जगातली सर्वात प्राचीन वलीची पर्वतरांग आहे। या पर्वतरांगमध्ये चित्तोडगड, ठीक आहे, महाराणा प्रतापासारखे राजे होऊन गेले, ज्यानं या अरवली पर्वतरांगेमध्ये आपल्या रक्ताचं, ठीक आहे, आपल्या रक्ताची आहुती देऊन या देशाचं रक्षण, या राज्याचं रक्षण करण्याचं काम केलं। त्या आज अरवली पर्वताच्या जंगलाचं अस्तित्व खतम करायले मोदी आणि अदानी निघाला आहे आणि याच्यात सुप्रीम कोर्टाचं सोबत घेतलं। म्हणजे मला असं वाटते का इथं कोर्ट इकल्या गेलं। ठीक आहे, कोण होय कोर्ट का जे सरळ आदेश देऊन राहिले का 100 मीटरच्या खालच्या टेकड्या ह्या अरवली पर्वताचा भाग समजू नये। यायले घंट्या माहीत आहे का अरवली पर्वताचं काय? त्या न्यायाधीशांना सुद्धा, ठीक आहे, त्या लोकांचं मोठं आंदोलन चालू आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाच्या विरोधात। ठीक आहे, सुप्रीम कोर्ट काही तोपचन नाही लागून गेलं, समजलं का? इथं या देशाची जल जंगल जमीन या आदिवासीनं वाचून ठेवली। ठीक आहे, इथच्या लोकांना वाचून ठेवली। लोकांना जगासाठी ऑक्सिजन लागते। इकडून जे राजस्थानचं हे वाळवंट आहे या पट्ट्यातलं वाळवंट इकडं पसरलं नाही पाहिजे, या बाजूला गेलं नाही पाहिजे, इकडं नाही आलं पाहिजे याच्यासाठी, ठीक आहे, याच्यासाठी हे रांग आहे। त्याच्यानंतर नैऋत्य मान्सूनचे वारे येते। असे नैऋत्य मान्सूनचे वारे आले का हे डायरेक्ट सरळ घुसले असते आणि हिमालयात उत्तराखंड, ठीक आहे, उत्तराखंड, नेपाळ, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये अकातल्यासारखा एवढा पाऊस पडला असता। हे रांग असून एवढा पडते, हे रांग असून एवढा पडते। जर हे रांग नसती, हिचं अस्तित्व खतम केलं असतं। हे स्पीड ब्रेकर सारखी काम करून राहिली। ठीक आहे, तिकडं वाळवंट येऊ देत नाही। त्याच्यानंतर
या वाळवंटाचे जे धुलीचे कण आहे, या धुळीच्या कणापासून इकडला बंदा भारताचा प्रदेश, ठीक आहे, इवन दिल्ली सुद्धा, दिल्ली आता जेवढं प्रदूषण आहे, ठीक आहे, आताच हे चोट्टे असे आहे का हा साप गेल्यावर काठी मारते. त्या दिल्लीत हे 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 जे शीला दीक्षित आहे, आपले रेखा गुप्ता है मुख्यमंत्री, हाँ हिंदू के सन जोरों शोरों से होंगे, फटाके जलाओ जितते जलाने जुते, घेना आता उरावर. हाँ प्रदूषण आलं, श्वास घ्यायला जागा नाही. हाँ आता ठीक आहे, दिल्लीत एवढं प्रदूषण वाढलं भाऊ का दिल्लीमध्ये, ठीक आहे, प्रदूषण मोठ्याल्या लोकांना केलं, ज्याच्यापाशी लाखानं पैसे आहेत त्यानं लाखानं फटाके फोडले, दुनियाभराचं प्रदूषण केलं. ते प्रदूषण एवढं वाढलं का आता श्वास, अस्थमा, ठीक आहे, अस्थमा, दमा, हा पेशंट वाढून गेले, फुफ्फुसाचे आजार होऊन राहिले लोकायले, श्वास घ्यायला जागा नाही. मग आता म्हणते तिथं डिझेलच्या गाड्या अजिबात चालणार नाही, तुम्हाला सीएनजी पेट्रोलवरच्याच गाड्या चालवा लागन. ठीक आहे, त्याच्यानंतर ते काय म्हणते माहीत आहे, जे बिचारे छोटे मोठे हॉटेलवाले होते ते आपले तंदूर पकवायचे, तंदूरसाठी कोणता कोळसा वापरायचे, दगडी कोळसा. तर हॉटेलवाल्याला सांगितलं का तुम्ही तंदूर बी बंद करा. ठीक आहे, आपे का आता का खाचं बंद करायला लावान का तुम्ही लोकायले. ठीक आहे, प्रदूषण पहिले साले वो कंट्रोल नाही करता आलं, डुकरे हो तुम्हाला. ठीक आहे, ह्या देश सुरक्षित हातात नाही आहे. उद्या एक दिवस तुम्ही झोपीत मरून राहान, दिल्लीचे लोक मरून राहीन झोपीत, तर पता नाही राहणार लागणार. जशी भोपाळ गॅस कांड झाला होता ना, तसा कांड होऊ शकते. थोडंसं जपून राहा. या देशावर वाईट परिस्थिती आहे, हसदेवचं जंगल. ठीक आहे, आता मुंबईचे 45,000 झाडं कापणार आहे समुद्राच्या काठावरचे. ठीक आहे, 45,000 कायच्यासाठी, कोस्टल रोडसाठी. त्याला मान्यता बी दिली. ठीक आहे, हायकोर्टात केस गेली तर हायकोर्टानं बी मान्यता दिली त्याले. सांगाच्या माय मी 45,000 झाडं, 20,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे मुंबईचा कोस्टल रोडसाठी. ठीक आहे, 45,000 जे झाडं, ठीक आहे, नैसर्गिक भिंत म्हणून मुंबईचं रक्षण करते. समुद्राच्या लाटा, ठीक आहे, लाटा चांगल्या जमिनीवर येऊ देत नाही. त्याच्यानंतर वेगानं येणारे वादळ गिदळ थोपवाचं काम जे खारपुटीची वने, मॅग्रू वने करतात, ते मॅग्रू वने, ठीक आहे, तोडाचं काम आता महाराष्ट्र शासन करणार आहे हायकोर्टाच्या आदेशानं. आणि त्याच्यात का म्हणणार आहे, 45,000 झाडं. आरेचं जंगल कापायला निघन. ठीक आहे, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तपोवनमधले झाडं कापण, हसदेवचं जंगल कापण, इकडं सुरजागडचं जंगल खतम करणं चालू आहे, तिकडं आसाममधलं जंगल खतम करणं चालू आहे, MP छत्तीसगडमधलं जंगल खतम करणं चालू आहे. आणि आता हे अरवली, जिथं तिथं या देशामध्ये अहंकार चालू आहे, जिकडं तिकडं आंदोलन चालू आहे. आदिवासी आपल्या हक्कासाठी लढून राहिले. इकडं तपोवन, नाशिकचे लोक तपोवनातले 17 झाडं नाही कापले पाहिजे याच्यासाठी लढून राहिले. ठीक आहे, तिकडं नितीन गडकरीच्या फॅक्टरीमधनं, ठीक आहे, नितीन गडकरीची फॅक्टरी, ठीक आहे, पहिलेच हनुमानगड राजस्थानमध्ये पिण्याचं पाणी नव्हतं. ठीक आहे, जे होतं ते थोडंफार शेतीसाठी उपलब्ध होतं. 1 लिटर, ठीक आहे, इथेनॉल तयार करायला 32 लिटर पाणी लागते. त्या पाण्यानं, दूषित पाण्यानं पुन्हा जमिनी खराब झाल्या असत्या. हे हनुमानगडच्या लोकांना कळलं, हनुमानगडच्या लोकांना आंदोलन केलं. ठीक आहे, पोलीसवाल्याने ऐकले नाही, ट्रॅक्टर नितीन गडकरीच्या जागेवर बाउंड्रीवर बनली होती, पार दिल्लीत धडक मारून सालेले. नितीन गडकरी स्वतःच्या प्रॉफिटसाठी लोकांच्या, ठीक आहे, लोकांच्या सोबत खेळत आहे. आणि कसं खेळत आहे तर या भारतामध्ये 2024 नंतरच्या गाड्यांमध्ये इथेनॉल वापरता येते, त्याच्या अगोदरच्या गाड्यात इथेनॉल वापरता येत नाही. इथेनॉलले परवानगी दिली. इथेनॉल 20% वालं पेट्रोल टाकते, सकाळी गाड्या चालू होत नाही, मधातच गाड्या बंद पडते, कार्बोरेटर खराब होते. ठीक आहे, त्याच्यामुळे गाडीची इफिशियन्सी कमी झाली, ॲव्हरेज कमी झाला. आणि हे केवळ नितीन गडकरीनं स्वतःच्या पोट्याचा फायदा करून द्यासाठी त्याच्या पोट्याच्या कंपन्या आहे. आणि ठीक आहे, एवढं इथेनॉल पैदा होऊन राहिलं भारतात आता का त्याला घ्यायला कोण नाही आहे. आणि ते पेट्रोलमध्ये टाकलं तर आपल्या गाड्या खराब होऊन राहिल्या, त्रास आपल्याला आहे आणि फायदा त्याचा आहे. हे समजून घ्या या देशात का चालू आहे. तर हे जे अरवलीची बॉर्डर आहे, या अरवलीमध्ये, ठीक आहे, अरवलीतलं थंड हवेचं ठिकाण आहे माउंट अबू. उंच शिखर आहे, गुरु शिखर, 1722 मीटर हाईट आहे त्याची. ठीक आहे, आणि हे नैसर्गिक बॅरियर म्हणून काम करते.
ठीक आहे, धुळीच्या कणापासून आणि वाळवंटीकरणापासून हा भाग उरलेला भाग थांबवते, दिल्लीले प्रदूषणापासून थांबवते, कारण असे वारे वाहते समुद्रावरून. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर नैऋत्य मान्सून वारे येते, तर अकातल्यासारखे वारे डायरेक्ट हिमालयावर जाऊ देत नाही ना. ते हिमालयात हा पाऊस पडला असता आणि रोज ठीक आहे, रोज जसं माग ठीक आहे इथं केदारनाथ बद्रीनाथले जसा पूर आला होता, हा लोक नेले घसाटत, तसे ढगफुटी झाली असती. पण अशी परिस्थिती अरवली पर्वत येत नाही. प्रत्येकाचे स्वतःचं नैसर्गिक काम आहे. मग ते विंध्य पर्वत असो, सातपुडा पर्वत असो, का पश्चिम घाट असो, का पूर्व घाट असो, का हिमालय असो, ठीक आहे. जे अनफड गवार आहे, जे चोट्टे शिकले नाही, ज्याच्या डुप्लिकेट डिग्री आहे, त्या चोट्ट्याले का समजन. ठीक आहे, या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं काय महत्त्व आहे. आजपर्यंत काँग्रेसनं असं कधी केलं नाही. ठीक आहे, जल जंगल एवढा विरोध होत असन तर ते लगेच बंद करून टाके काम. पण हे आंदोलकांवर लाठीचार्ज करण, अश्रुधुराच्या कांड्या मारण, ठीक आहे, इंग्रज परवडले, इंग्रज तरी असे वागत नव्हते, असं काम यायनं केलं आहे. आणि अरवली पर्वत इतक्या भयानक अवस्थेत आता आला आहे का हे अरवलीचं जंगल आता शिल्लक राहणार नाही, हे खतम जाईल. ह्या लोकांची गर्दी आहे अरवली पर्वत वाचवण्यासाठी. ह्या राजस्थानचे लोक अरवलीवर प्रेम करणारे अरवली बचाव मोहीम राबवून राहिले. ठीक आहे, आणि याच्यातले चोर मेन आहे. ठीक आहे, ह्या भजनलाल शर्मा मुख्यमंत्री बीजेपीचा, ह्या मोदी आणि अमित शहा हे तिघं मिळून या देशाचा सत्यानाश लावणार आहे. ठीक आहे, अमित शहा एक, ठीक आहे, हे पूर्ण म्हणजे मला असं वाटते का अदानीची कंपनी याचीच होय का काका, म्हणून त्याला असं वाटते का 29ले मी मुख्यमंत्री पंतप्रधान राहतो का नाही, जेवढं होते तेवढंही भारताला लुटून टाका आणि साल्याला खतम करा. या देशात लोक मेले तरी चालन, लोकांचा सत्यानाश झाला तरी चालन, लोकांना त्रास झाला तरी चालन, मला काही लेणं देणं नाही. ठीक आहे, संसदेत प्रश्न विचारा, हे चोट्ट फॉरेनले फिरायला जाते, उत्तर देत नाही, एक पत्रकार परिषद घेत नाही. ठीक आहे, इतकं भगोडो आणि त्याच्यानंतर इतकं ठीक आहे भेकाड पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही. ह्या अरवली जंगल वाचलं पाहिजे असं मला वाटते. आणि या भारतातले जे जंगलं या देशाचं फुफ्फुस म्हणून काम करतात, मग ते असदेवचं असो, छत्तीसगडचं असो, का सुरजागडचं असो, कुठचं असो, याय फक्त प्रॉफिटच्या मागं लागली आहे. आणि बंद्या कंपन्याले पहाडाच्या पहाड खोदून त्या पहाडाचा जंगलाचा सत्यानाश हे लोक करून राहिले. हे या भारतातले लोक सहन करून घेणार नाही. नाही तर सालेहो तुम्हाला पॅन्ट काढून पडणं तर पॅन्टात हागणं बी सुधारणार नाही. हे लक्षात ठेवा म्हणा, अवकातीत राहा. आणि कोर्टाने सुद्धा असे निर्णय देऊ नये का जे ठीक आहे या देशातल्या लोकांवर प्रचंड अन्याय अत्याचार करण. ठीक आहे, तुम्हाला का वाटते अरवली जंगल वाचलं पाहिजे का हे मला सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला अरवली जंगलाचं महत्त्व सांगितलं. आणि ऑक्सिजन कोण निर्माण करते तर फक्त झाडं निर्माण करते भाऊ. या जगात कोणतीही मशीन नाही जे ऑक्सिजन निर्माण करण. आणि ऑक्सिजन जे काही आहे ते जे सिलेंडरमध्ये येते ते निसर्गातूनच घेते भाऊ. आणि निसर्गात ऑक्सिजन पैदा करणारं कोण आहे तर फक्त झाडं आहे. वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड घेते आणि आपल्या शोषणासाठी कार्बन डायऑक्साईड वापरते आणि ऑक्सिजन तुमच्यासाठी सोडते. या पृथ्वीतलावरच्या सर्व प्राणी मात्राला जगासाठी ऑक्सिजन पाहिजे. बिना ऑक्सिजन न कोणताच प्राणी जगू शकत नाही. आपण बी नाही. हुदके देऊ देऊ मरान झाले हो. आणि पैसेवाले लोक झालंय ऑक्सिजन कमी तर ते सिलेंडर घेऊन जगन, तुम्हाला मराच लागन. हे पर्याय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून मला असं वाटते का या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्ती याच्यावर आपला अधिकार असला पाहिजे. त्या वाचल्या पाहिजे, जंगलं वाचले पाहिजे, जल वाचलं पाहिजे, जंगल वाचलं पाहिजे. स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर तुमचा अधिकार असला पाहिजे, स्वच्छ हवेवर तुमचा अधिकार असला पाहिजे. कारण वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.